यानंतर बातमी कोकणातली आहे। भास्कर जाधवांनी शिवसेना आणि भाजपला डिवचलेलं आहे। कोकणात शिवसेनेचं भाजपकडून खच्चीकरण सुरू असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे। सेनेऐवजी एनसीपीला रायगडची जागा दिली। सेनेच्या खच्चीकरणासाठी एनसीपीला रायगडची जागा देण्यात आल्याचंही भास्कर जाधव म्हणाले। कोकणात शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व आहे। हेच वर्चस्व शिवसेना शिंदे गटाला अडचणीचं ठरलेलं आहे। भाजप नाना प्रकारचा प्रयत्न करून कोकणामध्ये वाढू शकत नाही हे भाजपच्या नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे। अनेक प्रकारचे प्रयोग करून बघितले, परंतु कोकणातील लोकांचा शिवसेनेकडे ओढा जास्त आहे, भाजपकडे नाही। इथे शिवसेना अजून बळकट होण्याऐवजी इथे राष्ट्रवादी बळकट झाली तरी चालेल। शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। संख्याबळाच्या दृष्टीने ही जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे होती असंही भास्कर जाधव म्हणाले। भाजपा नाना तऱ्हेचा प्रयत्न करून कोकणामध्ये वाढू शकत नाही हे भाजपाच्या नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे। अनेक नावानं मोठमोठी असलेली माणसं त्यांनी घेतली, अनेक प्रकारचे प्रयोग करून बघितले, परंतु कोकणामध्ये शिवसेनेकडं लोकांचा ओढा जास्त आहे, भाजपाकडे नाही। हे भाजपाच्या नेतृत्वाच्या विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे, आणि म्हणून इथं आणखीन शिवसेना बळकट होण्याच्या ऐवजी इथं थोडी राष्ट्रवादी वाढली तरी चालेल, पण शिवसेनेचं खच्चीकरण कसं करता येईल याकरता म्हणून ही राष्ट्रवादीला जागा देण्यात आलेली आहे। संख्याबळाच्या दृष्टीनं ही जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे होती।